मावळ तालुका बुधवार सूचक मंडळ तळेगाव दाभाडे या मंडळाच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी तळेगाव शहरामध्ये तालुक्याचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना या उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं कामानिमित्त त्यांना जावं लागलं असे आमच्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे माझे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गणेश भाऊ वेगळे तसेच मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक गणेश ढोरे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक आमचे भाई विलासभाऊ काळोखे मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती शांतारामजी कदम रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष भगवानरावजी शिंदे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक शिवाजीभाऊ आगळे नगरसेविका परिषद माळसकर नगरसेविका अश्विनी शेळके नगरसेविका सोनाली दरेकर या संस्थेचे अध्यक्ष बलराम भाऊ बांदल उपाध्यक्ष नवनाथ भाऊ उपाध्यक्ष रंगाभाऊ बेगडे सचिव रुपालीताई भाऊ दाभाडे खजिनदार देवेंद्र भाऊ बागमुख सहखजिनदार दिलीप भाऊ शंकरराव चौधरी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी या मेळाव्यामध्ये सहभागी झालेले सर्व पालक सर्व वधूवर यांचं सर्वप्रथम मी तळेगाव शहरामध्ये स्वागत करतो आणि हा जो आज वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मगाशीमध्ये म्हणून सांगितल्याप्रमाणे की हा जो मेळावा आहे हा मावळ तालुक्यामध्ये सर्वात पहिला मेळावा असा होतोय जो सर्व जातीय हिंदू धर्मातल्या सगळ्या 11 पगड ज्या जाती आहेत त्या जातींना बरोबर घेऊन हा मेळावा या ठिकाणी होतो। अनेक मेळावे आपण पाहिले की हे मेळावे होत असताना प्रत्येक जातीचे वेगवेगळे मेळावे त्या ठिकाणी होतात, परंतु हा जो एक वेगळा मेळावा या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या अध्यक्षतेखाली असा हा मेळावा या ठिकाणी होतोय। आज मगाशी सांगितल्याप्रमाणे या मंडळाची स्थापना झाली। स्थापना होत असताना त्यांची अपेक्षा होती की आम्हाला कुठंतरी तळेगाव नगरपालिकेच्या माध्यमातून एवढं मोठं काम या ठिकाणी होतंय वधूवर सूचक मेळाव्याचं, आम्हाला कुठेतरी त्याचं बसल्या उठण्याला जागा हवी। तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या आमच्या नगरसेवकांची चर्चा केल्यानंतर त्यांना एक छोटीशी एक जागा उपलब्ध करून दिली। पुढील काळामध्ये आपल्याला जी काही जागा ती जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात याची पहिल्यांदा मी आपल्याला बघित देतो। आज आपण पाहतोय की वधूवर सूचक मेळावा होत असताना मुलं असतील मुली असतील मुलींची संख्या फार कमी आहे। मागाशी अनेक जणांनी सांगितलं स्त्री भ्रूण हत्या होती, हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे। मुलींची संख्या कमी मुलांची संख्या जास्त आहे। तो सामाजिक समतोल जो आपण म्हणतो तो खऱ्या अर्थाने जर टिकवायचा असेल तर प्रत्येक पालकांनी कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे। मुलगी आणि मुलगा याला एकच आहे, त्यांना एकच आपण समजलं पाहिजे। मला देखील 2 मुली आहेत, त्यामुळं मला देखील सांगण्यात आलं होतं की आपण कुठेतरी चेक करू आणि त्यानंतर बघू। तर मी पहिलंच त्यांना सांगितलं मला कुठल्याही परिस्थितीचं हे चेक करायचं नाही, मुलगी असो किंवा मुलगा असो। पहिली मुलगी झाली दुसरी ती मुलगी आहे, म्हणून मला त्याच्याबद्दल मी काय विचार केला नाही। माझी सासू असतील किंवा माझी आई असेल यांनी मला सांगितलं, मी त्याचा विचार केला। 2 मुली आहेत त्याच्यामध्ये आनंदी आहे, परंतु प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे। आणि आपल्या धर्मामध्ये खरं तर स्त्रीला अन्नाचे साधारण महत्व आहे, त्यामुळं महिला खऱ्या अर्थानं महिलाच जे काय आहे ते सगळं सांभाळत असते। घर असेल प्रपंच असेल व्यवसाय असेल किंवा सगळ्यांना जे संस्कार करण्याचं काम करत असते ती
ती मुलगी महिला करत असते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मुलींचं संगोपन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, त्यासाठी पालकांनी देखील पुढे यायला पाहिजे. आज ही जी मंडळी काम करतायत मावळ तालुक्यामध्ये वधूवर शिक्षण मंडळाचं काम करत असताना अनेक ठिकाणी मला सांगितल्याप्रमाणे की जर कुठल्या मुला मुलींचं लग्न ठरवायचं असेल एजंटगिरी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. 10,000 5,000 म्हणजे जशी स्थळं असतील तर मोठं स्थळ असेल त्या पद्धतीचे पैसे घेतले जातात. मग त्याच्यामध्ये 1 तोळा 2 तोळे 3 तोळे अशी मागणी त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे आणि ही जी मंडळी आहे खरं तर आज आपण पाहतो की इतकं समाजामध्ये प्रलोभन इतकं वाढलेलं आहे की आई वडील आणि सगळे घरामध्ये प्रत्येक जण कुठल्या माध्यमातून जरी रिटायर झाला असला तरी कुठल्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी तो त्याचा वेळ खर्च करत असतो. काय घेणं पडलं आम्हाला समाजाचं असा विचार प्रत्येकाला पडलेला आहे. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आहेत, हे सगळे तरुण आहेत, हे सगळी मंडळी सगळ्यांनी हे विचार केला की बाबा आपण काय घेणे आपण समाजाचं, आम्ही आमचा संसार आमची मुलं आमचे नातू यांच्यावर वेळ घालू ना, आम्हाला काय करायचं असं जर विचार केला अशा लोकांनी तर समाजाचा समतोल जो पाहिजे समतोल राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आज पार्ट टाइम जॉब अनेक जण करतात, जे नोकरीवर आलं तरी दुसरा जॉब करतात का मला कुठे सुख सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे. ही जी मंडळी आज 15 दिवस एखादा कार्यक्रम सक्सेस करायचा असेल यशस्वी करायचा असेल त्याचं पूर्वनियोजन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. पूर्वनियोजन पूर्ण नियोजन म्हणजे जर आपण एखादा कार्यक्रम जर सक्सेस करायचा असेल सुनियोजित करायचं असेल त्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला पहिलं खूप वेळ द्यायला लागतो. या मंडळींनी गेले 15 दिवस मला सांगितल्याप्रमाणे 15 दिवस तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर आज तुमच्यासाठी सांगितले स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी फिरत आहे. त्यामुळं या अशा लोकांसाठी आपण देखील आपल्यासारखे जे लोकप्रतिनिधी आहेत जे समाजामध्ये काम करत आहेत आम्हाला देखील अशा लोकांची आवश्यकता आहे. अशी जे लोक समाजात काम करतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाचा समतोल त्या ठिकाणी राहिला जातो. म्हणून आम्ही हा विचार करत असतो की कुठेतरी यांना आमच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी आमच्याकडनं मदत झाली पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना देखील सांगितलं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये जी काय मदत लागेल ती तळेगाव गावामध्ये नगर परिषद असेल आमचे सगळे नगरसेवक असतील आम्ही स्वतः वैयक्तिक असतो जी काय मदत आम्हाला लागेल ती मदत करण्याची जबाबदारी आमची देखील आहे. भले आम्हाला तुमच्यासारखा वेळ त्या ठिकाणी देता येत नसला तरी देखील तुम्ही जो वेळ देताय त्या वेळ जो देताय तुम्ही त्या वेळेला आमच्याकडनं जे काय करताय ते 100% करू. आज आपल्याला माहिती की समाजामध्ये काम करत असताना ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे आज आम्ही तळेगाव गावाने नगर परिषद म्हणून तळेगाव शहरामध्ये एक चांगला नागरिक घडला पाहिजे, एक चांगली स्त्री घडली पाहिजे, एक चांगला तरुण घडला पाहिजे. याच्यासाठी देखील आम्ही बाकीचा सगळा विचार रस्ते लाईट पाणी हा सगळा विचार तर प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करतच असतो. पण आज प्रत्येक व्यक्तीला आज इथे जे पालक आहेत त्या प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या घरी जी सून येईल ती सुसंस्कृत सून असली पाहिजे, एक चांगली सून असली पाहिजे. माझ्या मुली ज्याला मी माझी मुलगी ज्याला देईल एक माझा जो जावई देखील ते सुसंस्कृत असलं पाहिजे, त्याच्यावरती चांगले संस्कार झालेले असले पाहिजे. मग ह्याच्यासाठी कुठेतरी पुढं आलं पाहिजे. त्यामुळं तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तळेगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही बाल संस्कार वर्ग घेणार आहोत. तरुणी ज्या आहेत त्या तरुणीसाठी स्वसंरक्षण असेल किंवा तरुणींनी समाजामध्ये वागत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कसे संस्कार त्या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे ते कशी आपली टिकली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न त्या तरुणींनी देखील केला पाहिजे. तरुण जे आहेत त्यांनी आपले जे राष्ट्रपुरुष असतील किंवा आपल्या समाजाचा जो संस्कृतीचा भाग असेल तो देखील त्यांनी अंगीकारला पाहिजे. समाजामध्ये वागत असताना सामाजिक जबाबदारी ही कशी असली पाहिजे हे देखील या तरुणाला शिकवण्याचं काम तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये आमचा असं देखील आहे की जे आपले पालक असतील त्या पालकांना देखील आपली जबाबदारी पालक म्हणून मी माझ्या घरामध्ये माझ्या प्रपंचामध्ये पालक म्हणून मी जर आई असेल तर माझी काय जबाबदारी आहे, मी जर वडील असेल तर माझी जबाबदारी काय आहे याचं देखील अनेक ठिकाणी
प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण की आपल्या पालक जे आहेत, आई असेल वडील असेल, हे आता मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण कुठंतरी प्रलोभनाच्या माध्यमातून नोकरी करत असताना पालक मुलगा आई आणि वडील हे दोघंही नोकरी करतात, व्यवसाय करतात. त्या माध्यमातून आपल्या पालकांकडे मुलाकडे मुलीकडे दुर्लक्ष होतं आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळं आपला जो मुलगा मुलगी असेल त्याला जे काय संस्कार आपले जे आहेत ते मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून मग पुढच्या या ज्या बेसिक गोष्टी आहेत मी जे आता सांगतोय हे खऱ्या अर्थानं आपली जी अपेक्षा आहे, आता जे वधूवरांचे पालक या ठिकाणी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत हे पूर्ण होण्यासाठी लहानपणापासून खऱ्या अर्थाने या गोष्टीची आवश्यकता आहे. त्यामुळे चांगला नागरिक घडवण्याचं काम या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आम्ही घेणार आहोत. आणि आत्ताच खऱ्या अर्थानं आम्ही 2 महिन्यापूर्वी तळेगावमध्ये सगळ्या आमच्या तळेगाव शहरातल्या जवळपास 30 ते 35 संस्थांची एकत्रित मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये जो विकास करायचा आहे तो लोकसहभागातून झाला पाहिजे त्या हेतूने आम्ही सगळ्या संस्थांची तळेगावमध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये अनेक संस्था पुढे आल्या आणि त्या माध्यमातून देखील आज तळेगाव शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम आम्ही संस्थांच्या माध्यमातून सहभागातून करणार आहोत. आणि याची दखल खऱ्या अर्थानं आता मला वाटतं आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी आता पत्र पाठवलं की प्रत्येक नगरपालिकेने त्या नगरपालिकेच्या क्षेत्रामधल्या ज्या काही संस्था असतील त्या संस्थांना बरोबर घ्या आणि त्या शहरामध्ये स्वच्छता असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये त्या संस्थांना जबाबदारी देऊन लोकसहभागातून तुम्ही हे काम केलं पाहिजे असं पत्र परवा दिवशी कलेक्टर साहेबांनी प्रत्येक नगरपालिकेला पाठवलं. त्यामुळं आम्ही जे काम करतोय याचं अनुकरण कुठंतरी होतंय याचा देखील आम्हाला खऱ्या अर्थानं आज अभिमान आहे की आम्ही आता परवा दिवशी आम्ही जो कार्यक्रम घेतला तो देशामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला की आपल्या शहरामधले जे स्वच्छता कर्मचारी गाडगे महाराजांची जयंती होती त्या जयंतीच्या निमित्ताने कुठंतरी आपण त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं देणं लागतं. त्या हेतूने आपण रोज ते स्वच्छता कर्मचारी आपण कचरा गोळा करण्यासाठी येत असतात. कुठंतरी गाडगे महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं देखील कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. त्या हेतूने आम्ही तळेगाव शहरामध्ये या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं प्रत्येक ठिकाणी सन्मानाचं आवाहन केलं. 7,000 ठिकाणी 7,000 नागरिकांनी रस्त्यावरती उतरून प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं आणि त्या ठिकाणी जवळपास 25 संस्था याच्यामध्ये सहभागी झाल्या. जे लोक रोज आपला कचरा गोळा करतात, रोज त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये 24 तास 365 दिवस 7 तास रोज 8 तास ते त्या ठिकाणी काम करत असतात. एक दिवस आपण त्यांच्या ठिकाणी केलं पाहिजे. या हेतूने आम्ही त्या दिवशी तो कार्यक्रम घेतला. तो देखील कार्यक्रमाचा अनुग्रह त्या ठिकाणी देवतांनी देखील घेतलं आणि आम्ही एक आव्हान केलंय, एक पत्र त्या ठिकाणी दिलंय की संत गाडगे महाराज जयंतीच्या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो दिवस आहे हा स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून साजरा करावा. कारण की रोज ज्या पद्धतीने स्वच्छता कर्मचारी आपला घरातला कचरा ते रोज नेत असतात ज्या पद्धतीने त्यांचं आपलं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहावं म्हणून त्यांचं आरोग्य ते धोक्यात घालत असतात. ज्या पद्धतीने आपल्या देशाचे सैनिक त्या ठिकाणी आपल्या देशाचे संरक्षण करतात त्यांचा जीव धोक्यात घालून त्याच पद्धतीचं संरक्षण आपलं आरोग्य टिकवण्यासाठी हे जे स्वच्छता कर्मचारी हे देखील त्या ठिकाणी स्वतःचं त्यांचं आरोग्य धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा म्हणून गाडगे महाराज जयंतीच्या दिनानिमित्त स्वच्छता आरोग्य दिन म्हणून चालला स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून करावं असं देखील आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिले. हे सांगण्याचा उद्देश या ठिकाणी एवढाच आहे की प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी जागरूक राहायला पाहिजे. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी जी आहे आपली प्रत्येकाला वाटतं की मला सून चांगली मिळावी, प्रत्येकाला वाटतं मला जावई चांगला मिळावा, पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्यापासून झाली पाहिजे. आपण देखील या सगळ्या सामाजिक गोष्टीमध्ये कुठेतरी आपलं योगदान असलं पाहिजे. माझं झालं मग संपलं असं काही करू नका. माझं झाल्यानंतर मी देखील दुसऱ्यासाठी काहीतरी करेल असं काहीतरी आपण सगळ्यांनी विचार करा. आणि ही जे काय मंडळी आज काम करतात समाजामध्ये आपण वेळ देऊ त्यांच्यासाठी जे काय मदत लागेल आपण देखील पुढे येऊन मदत करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.